बैठकी घ्यायचा प्रत्येकाला अधिकार, कोणी बैठकी घ्या, पण काय घेता तुम्ही एवढं? काय तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचंय? कशामुळं? आमच्या हक्काच्या नोंदी या तरी आम्हाला विरोध. तुम्हाला हक्काचं आरक्षण नसून तुम्ही घेतलं आमचं हक्काचं तुम्ही खाता बोगस. आम्ही काढले मोर्चे, ओबीसीला आरक्षण दिलं तेव्हा आम्ही मोर्चे काढले का देऊ नका म्हणून? तुम्ही लय वाईट रूल पाडायलात, तुम्ही इतकी वाईट रूल पाडायलात. मराठ्यांना काय द्यायचं असलं की मोर्चे काढून विरोध करायचा. पुढच्या काळात तुम्हाला बी काही मिळणार असलं तर मराठी सुद्धा तसेच वागणार ना. मग आता मोर्चे काढूनच तुम्ही चांगली रूल राज्यात नाही पाडायले, खूप जातीवाद करायला लागला तुम्ही. आमच्या नोंदी असून आम्हाला मिळून द्यायना तरी तुम्ही सगळे ओबीसीचे नेते एक यायला लागला. याच्यातून मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या, कुणबी आणि मराठ्याच्या दोन्ही नेत्यांना हुशार व्हा, माझी तुम्हाला हात जोडून विनंती. हे जर आपल्याला हक्काचं आरक्षण असून मिळून देत नसले, यांना मिळालेलं असून यांचं घेत असतं तर ठीक होतं, यांचं नाही घेत आपण तरी पण हे एकत्र यायला लागले, तर तुमच्या मराठ्याच्या लेकरा बाळासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यानं मराठ्याच्या एका बाजूने उभा राहा. तुम्हाला सांगतो, जात संपू देऊ नका. हे आरक्षण असून सुद्धा हे लढतात, तर मराठ्यांच्या नेत्यांनी समजून घ्या तुमच्या जातीला आरक्षण नाहीये मराठ्याच्या, आणि ते आपण हक्कानं मिळवतो. नोंदी येतात आपल्या, दस्तऐवजे, सरकारी दस्तऐवजे, महसुली पुरावे तरी मिळून देणार नसले तर तुमच्या डोक्यात उजाड पडू द्या. मराठ्यांच्या ज्येष्ठ नेते ते सामान्य पदाधिकाऱ्यापर्यंत, आमदार, खासदार, मंत्री, माजी आमदारापर्यंत सगळ्यांना माझी विनंती आहे की आता तुम्हाला सुद्धा ते जर आपलं आरक्षण असून देऊ नका म्हणून एक येत असले तर तुम्हाला सुद्धा आपलं हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी सगळ्या पक्षातल्या नेत्यांना एक व्हावं लागणार आहे, जातीच्या बाजूने उभा राहावं लागणार आहे. तुम्ही तुम्हाला कधीच जात विसरणार नाही ही माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. जात तुम्हाला विसरणार नाही, जातीच्या बाजूने उभा राहा.